शांती. आज आहे 2/12/23ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, वेळोवेळी ज्ञानसागराकडे या. ज्ञानरत्नांचे सामान भरून घेऊन मग बाहेर जाऊन डिलेव्हरी करा. विचारसागर मंथन करून सेवेमध्ये व्यस्त रहा. प्रश्न आहे, सर्वात चांगला पुरुषार्थ कोणता आहे? बाबांना कोणती मुले आवडतात? उत्तर आहे, कोणाचेही जीवन बनविणे हा खूप चांगला पुरुषार्थ आहे. मुलांनी याच पुरुषार्थामध्ये व्यस्त राहिले पाहिजे. जर कधी कोणती चूक झाली तर त्याच्या बदल्यात भरपूर सेवा करा, नाहीतर ती चूक मनामध्ये खात राहील. बाबांना ज्ञानी आणि योगी मुलेच जास्त आवडतात. गीत आहे, जो पिया के साथ है. ओम शांती. मुले समजू शकतात की सन्मुख मुरली ऐकणे अथवा टेपवर ऐकणे किंवा पेपरवरील वाचणे यामध्ये फरक जरूर आहे. गाण्यामध्ये देखील म्हणतात, जो पिया के साथ है. ज्ञान वर्षा तर सर्वांसाठी आहे, परंतु सोबत राहिल्याने बाबांच्या एक्सप्रेशनला समजणे, भिन्न भिन्न डायरेक्शनला जाणणे याचा खूप फायदा होतो. परंतु असे देखील नाही की कोणाला इथेच बसून राहायचे आहे. सामान भरले आणि जाऊन सेवा केली, पुन्हा आले सामान भरण्यासाठी. मनुष्य सामान खरेदी करण्यासाठी जातात, विकण्यासाठी. विकून मग पुन्हा सामान घेण्यासाठी येतात. हे सुद्धा ज्ञानरत्नांचे वखर अर्थात सामान आहे. सामान घेणारे तर येतील ना. कोणी डिलेव्हरी करत नाहीत, जुन्या सामानातच राहतात, नवीन घेऊ इच्छित नाहीत. असे सुद्धा बेसमज आहेत. मनुष्य तीर्थांवर जातात, तीर्थ तर येणार नाही ना, कारण ती तर जड चित्र आहेत. या गोष्टींना मुलेच जाणतात. मनुष्य तर काहीही जाणत नाहीत. खूप मोठे मोठे गुरु लोक श्री श्री महामंडलेश्वर इत्यादी जिज्ञासूंना तीर्थांवर घेऊन जातात. त्रिवेणीवर कित्येक जण जातात. नदीवर जाऊन दान करण्याला पुण्य समजतात. इथे भक्तीची तर गोष्टच नाही. इथे तर बाबांकडे यायचे आहे आणि मुलांनी ज्ञान समजून घेऊन मग इतरांना समजावून सांगायचे आहे. प्रदर्शनीमध्ये सुद्धा मुलांना समजावून सांगायचे आहे. हे जे 84 जन्मांचे चक्र पूर्ण फिरतात ते तर मुलेच जाणतात. सगळेच काही फिरत नाहीत. यामध्ये समजावून सांगण्याची मोठी युक्ती पाहिजे. या चक्रामध्येच मनुष्य गोंधळतात. झाडाविषयी तर कोणालाच माहिती नाही. शास्त्रांमध्ये सुद्धा चक्र दाखवतात. कल्पाचा कालावधी चक्राद्वारे काढतात. चक्रामध्येच गोंधळ आहे. आपण तर पूर्ण चक्र फिरतो, 84 जन्म घेतो. बाकी इस्लामी, बौद्धी इत्यादी ते तर नंतर येतात. आपण त्या चक्रामधून सतो रजो तमो मध्ये कसे पार होतो ते गोळ्याच्या चित्रामध्ये दाखवले आहे. बाकी इतर जे येतात, इस्लामी, बौद्धी इत्यादी, त्यांचे कसे दाखवावे ते देखील सतो रजो तमो मध्ये येतात. आपण आपले विराट रूप सुद्धा दाखवतो. सतयुगापासून कलियुगापर्यंत पूर्ण राऊंड घेऊन येतो. शेंडी आहे ब्राह्मणांची, मग मुखाला सतयुगामध्ये, भुजांना त्रेतामध्ये, पोटाला द्वापारमध्ये आणि पायांना शेवटी दाखवावे. आपले तर विराट रूप दाखवावे. बाकी इतर धर्मवाल्यांचे कसे दाखवायचे? त्यांची देखील जर सुरुवात केली तर पहिले सतोप्रधान, नंतर सतो रजो तमो. तर यावरून सिद्ध होईल की कधीही कोणी निर्वाणमध्ये गेलेला नाही आहे. त्यांना तर या चक्रामध्ये यायचेच आहे. प्रत्येकाला सतो रजो तमोमध्ये यायचेच आहे. इब्राहिम, बुद्ध, क्राइस्ट इत्यादी तर मनुष्य होते,
बाबांचा रात्रीच्या वेळी खूप विचार चालतो. विचारामध्ये मग झोपेचा नशा उडून जातो, निद्रा फिटते. समजावून सांगण्यासाठी खूप चांगली युक्ती पाहिजे. त्यांचे देखील विराट रूप बनवावे लागेल. त्यांच्यासाठी देखील एक पाऊल मागे जाऊन मग लेखी रूपामध्ये समजावून सांगा. मुलांनी हे समजावून सांगायचे आहे की ख्राइस्ट जेव्हा येतात तर त्यांना देखील सतो रजो तमोमधून पास व्हावे लागते. सतयुगामध्ये तर ते येत नाहीत, त्यांना यायचे तर नंतर आहे. असे म्हणतात ख्राइस्ट हेविनमध्ये येणार नाही. हा तर पूर्वनियोजित खेळ आहे. तुम्ही जाणता ख्राइस्टच्या पूर्वी सुद्धा धर्म होते, मग तेच रिपीट करायचे आहे. ड्रामाचे रहस्य समजावून सांगावे लागते. सर्वात अगोदर तर बाबांचा परिचय द्यायचा आहे. बाबांद्वारे सेकंदामध्ये कसा वारसा मिळतो गायले सुद्धा आहे. सेकंदामध्ये जीवनमुक्ती. पहा बाबांचे किती विचार चालतात. बाबांचा पार्ट आहे विचार सागर मंथनाचा. गॉड फादरली बर्थ राईट, नाव ऑर नेव्हर, अर्थात आता नाही तर कधीच नाही शब्द लिहिलेले आहेत. जीवनमुक्ती शब्द लिहायचा आहे. लिखाण क्लिअर अर्थात स्पष्ट असेल तर समजावून सांगणे सोपे होईल. जीवनमुक्तीचा वारसा मिळाला. जीवनमुक्तीमध्ये राजा राणी प्रजा सर्व आहेत, तर लिखाणाला सुद्धा ठीक करावे लागेल. चित्रांशिवाय देखील समजावून सांगितले जाऊ शकते. केवळ इशाऱ्याने देखील समजावून सांगितले जाऊ शकते. हे बाबा आहेत, हा वारसा आहे. जे योगयुक्त असतील ते चांगल्या रीतीने समजावून सांगू शकतील. सर्व काही योगावर अवलंबून आहे. योगाद्वारे बुद्धी पवित्र होते, तेव्हाच धारणा होऊ शकते. यामध्ये देही अभिमानी अवस्था पाहिजे. सर्व काही विसरावे लागेल. शरीराला सुद्धा विसरायचे आहे. बस आता आपल्याला परत जायचे आहे. ही दुनिया तर नष्ट होणार आहे. यांच्यासाठी अर्थात ब्रह्माबाबांसाठी तर सोपे आहे, कारण यांचा धंदाच हा आहे. संपूर्ण दिवस बुद्धी यामध्येच लागलेली आहे. अच्छा, जे गृहस्थ व्यवहारामध्ये राहतात त्यांना तर कर्म करायचे आहे. स्थूल कर्म केल्याने या गोष्टी विसरायला होतात. बाबांची आठवण विसरायला होते. बाबा स्वतः आपला अनुभव ऐकवतात. बाबांची आठवण करतो. बाबा या रथाला खाऊ घालत आहेत आणि मग विसरून जातो. तर बाबा विचार करतात, जेव्हा की मी देखील विसरून जातो तर या बिचाऱ्यांना किती त्रास होत असेल. या चार्टला वाढवू कसे शकत असतील. प्रवृत्ती मार्गवाल्यांसाठी कठीण आहे. त्यांना मग मेहनत करावी लागते. बाबा समजावून सांगतात तर सर्वांना. जे पुरुषार्थ करत असतील ते रिझल्ट लिहून पाठवू शकतात. बाबा जाणतात खरोखर डिफिकल्ट आहे. बाबा म्हणतात रात्रीची मेहनत करा, तुमचा सारा थकवा निघून जाईल. जर तुम्ही योगयुक्त होऊन विचार सागर मंथन करत राहाल तर. बाबा स्वतःचा अनुभव सांगतात. कधी इतर गोष्टींमध्ये बुद्धी जाते तेव्हा डोके गरम होते. मग त्या वादळांमधून बुद्धीला काढून याच्यावर विचार सागर मंथन करू लागतो, तेव्हा डोके हलके होते. मायेची वादळे तर अनेक प्रकारची येतात. या बाजूला बुद्धी लावल्याने तो सारा थकवा निघून जातो. बुद्धी रिफ्रेश होते. बाबांच्या सेवेमध्ये राहिल्याने योग आणि ज्ञानाचे लोणी मिळते. बाबा अर्थात ब्रह्मा बाबा हा अनुभव सांगत आहेत. पिता तर मुलांना सांगतील ना, असे असे होईल. मायेचे विकल्प अर्थात वाईट विचार येतील. बुद्धीला मग त्या बाजूला गुंतवले पाहिजे. चित्र घेऊन त्याच्यावरच विचार करायला पाहिजे, तेव्हा मायेचे वादळ उडून जाईल. बाबा जाणतात की माया अशी आहे जी आठवणीमध्ये राहू देत नाही. फार थोडे आहेत
जे पूर्ण आठवणीमध्ये राहतात. मोठ्या मोठ्या गोष्टी तर खूप करतात. जर बाबांच्या आठवणीमध्ये राहिले तर बुद्धी क्लिअर राहील. आठवणीसारखे लोणी दुसरे कोणते नाही. परंतु स्थूल ओझे खूप झाल्याने आठवण कमी होते. मुंबईमध्ये बघा, पोप आले, किती त्यांची महिमा झाली होती. जसा काही सर्वांचा भगवान आला होता. प्रबळ आहेत ना. भारतवासियांना आपल्या धर्माचीच माहिती नाही आहे. आपला धर्म हिंदू म्हणत राहतात. हिंदू तर कोणता धर्मच नाहीये. कुठून आला, कधी स्थापन झाला, कोणालाच माहीत नाही. तुमच्यामध्ये ज्ञानाचा उत्साह आला पाहिजे. शिवशक्तींनी ज्ञानामध्ये भरारी मारली पाहिजे. त्यांनी शक्तींना तर सिंहावर आरूढ झालेल्या दाखवल्या आहेत. आहे सारी ज्ञानाची गोष्ट. शेवटी जेव्हा तुमच्यामध्ये ताकद येईल तेव्हा साधू, संत इत्यादींना देखील समजावून सांगाल. जेव्हा बुद्धीमध्ये एवढे ज्ञान असेल तेव्हा उत्साह येऊ शकतो. ज्याप्रमाणे गावामध्ये शेती करणाऱ्यांना टीचर शिकवतात तर ते शिकत नाहीत. त्यांना शेतीवाडीच चांगली वाटते. तसे आजच्या मनुष्यांना हे ज्ञान द्या तर म्हणतील हे चांगले वाटत नाही. आम्हाला तर शास्त्र वाचायची आहेत. परंतु ईश्वर स्पष्टपणे सांगतात, जप, तप, दान, पुण्य इत्यादींद्वारे किंवा शास्त्रे वाचल्याने मला कोणीही प्राप्त केलेले नाही. ड्रामाला जाणत नाहीत. ते हे थोडेच समजतात की आपण नाटकामध्ये ॲक्टर्स आहोत. पार्ट बजावण्यासाठी हे शरीर घेतले आहे. हे आहेच काट्यांचे जंगल. एकमेकांना त्रास देतात, लूटमार करत राहतात. चेहरा भले मनुष्याचा आहे, परंतु वर्तन माकडाप्रमाणे आहे. बाबा बसून मुलांना समजावून सांगतात. नवा कोणी ऐकेल तर भडकेल. मुले थोडीच भडकतील. बाबा म्हणतात, मी मुलांनाच समजावून सांगतो. मुलांना तर आईवडील काहीही सांगू शकतात. मुलांना पित्याने चापट जरी मारली तरी दुसरा कोणी थोडेच काही करू शकतो. आई वडिलांचे तर कर्तव्य आहे मुलांना सुधारणे. परंतु इथे लॉ नाहीये. जसे कर्म मी करेन, मला पाहून दुसरे देखील करतील. तर बाबांनी जे विचारसागर मंथन केले ते देखील सांगितले. हे अर्थात ब्रह्मा बाबा पहिल्या नंबरमध्ये आहेत. यांना 84 जन्म घ्यावे लागतात. तर मग दुसरे देखील जे हेड्स अर्थात धर्मस्थापक आहेत ते निर्वाणमध्ये कसे जातील? त्यांना सतो रजो तमोमध्ये जरूर यायचे आहे. पहिल्या नंबरमध्ये लक्ष्मीनारायण आहेत, जे विश्वाचे मालक आहेत. त्यांना देखील 84 जन्म घ्यावे लागतात. मनुष्य सृष्टीमध्ये जो हायेस्ट न्यू मॅन आहे त्यांच्यासोबत न्यू वुमेन सुद्धा पाहिजे. नाही तर वुमेन शिवाय निर्मिती कशी होईल? सतयुगामध्ये न्यू मॅन आहेत, हे लक्ष्मीनारायण. ओल्ड पासूनच न्यू होतात. हे तर ऑलराऊंड पार्टवाले आहेत. बाकीचे देखील सर्व सतोपासून तमोमध्ये येतात. ओल्ड बनतात, मग ओल्ड पासून न्यू होतात. ज्याप्रमाणे क्राइस्ट पहिला न्यू आला, नंतर मग ओल्ड बनून परत गेला, पुन्हा न्यू होऊन आपल्या वेळेवर येईल. या गोष्टी खूप समजून घेण्यासारख्या आहेत. यासाठी योग चांगला पाहिजे. पूर्णपणे सरेंडर देखील पाहिजे. तेव्हाच वारशाचा अधिकारी बनेल. सरेंडर असेल तर मग बाबा डायरेक्शन देखील देऊ शकतील की असे असे कर. कोणी सरेंडर आहे, मग सांगतो की गृहस्थ व्यवहारामध्ये देखील राहा. तेव्हा बुद्धीविषयी माहिती होईल. व्यवहारामध्ये राहत असतानाही ज्ञान घ्या. पास होऊन दाखवा. गृहस्थीमध्ये जाऊ नका. ब्रह्मचारी होऊन राहणे तर चांगले आहे. बाबा प्रत्येकाचा हिशोब सुद्धा विचारतात. मम्मा बाबांची पालना घेतली आहे तर मग कर्ज सुद्धा फेडायचे आहे. तेव्हा ताकद मिळेल.
नाहीतर मग बाबासुद्धा म्हणतील की मी एवढी मेहनत घेऊन पालना केली आणि मलाच सोडून दिले. प्रत्येकाची रग अर्थात मोह पाहावा लागतो. नंतर डायरेक्शन्स दिल्या जातात. समजा यांच्याकडून अर्थात ब्रह्मा बाबांकडून चूक होते तर बाबा त्याला अभूल करून ठीक करतात. हे सुद्धा पावलोपावली श्रीमतावर चालत राहतात. कधी नुकसान होते तर समजतात ड्रामामध्ये होते. पुढे पुन्हा अशी गोष्ट होता कामा नये. चूक तर आपल्याच मनाला खाते. चूक केली असेल तर त्याच्या बदल्यात मग खूप सेवेमध्ये लागले पाहिजे, खूप पुरुषार्थ केला पाहिजे. कोणाचे जीवन बनविणे हा आहे पुरुषार्थ. बाबा म्हणतात मला योगी आणि ज्ञानी सर्वात प्रिय आहेत. योगामध्ये राहून भोजन बनवले, खाऊ घातले तर खूप प्रगती होऊ शकते. हा शिवबाबांचा भंडारा आहे. तर शिवबाबांची मुले जरूर अशी योगयुक्त असतील. अवस्था हळूहळू श्रेष्ठ होत जाते. टाईम जरूर लागतो. प्रत्येकाचे कर्मबंधन आपापले आहे. कन्यांवर कोणते ओझे नाही आहे? हो, मुलांवर आहे. मुले मोठी झाली आहेत तर मात पित्यांवर ओझे पडते. पित्याने इतके समजावले, इतका वेळ पालना केली आहे तर त्यांची पालना करावी लागेल. हिशोब चुकता करायचा आहे तर त्यांचे सुद्धा मन खुश होईल. सपूत मुले जी असतात तर ती प्रवासावरून परत घरी आल्यावर सर्व काही पित्याच्या समोर ठेवतात. कर्ज फेडायचे आहे ना. खूप समजून घेण्यासारख्या गोष्टी आहेत. उच्च पद प्राप्त करणारेच सिंहाप्रमाणे उड्या मारत राहतील. अच्छा, गोड गोड खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्यांचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट, योगामध्ये राहून भोजन बनवायचे आहे. योगामध्येच राहून भोजन करायचे आणि खाऊ घालायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, बाबांनी जे समजावून सांगितले आहे त्याच्यावर चांगल्या प्रकारे विचार सागर मंथन करून योगयुक्त होऊन इतरांना देखील समजावून सांगायचे आहे. आजचे वरदान आहे, स्वपरिवर्तन आणि विश्व परिवर्तनाच्या जबाबदारीचे ताजधारी सो विश्व राज्याचे ताजधारी भव. स्वपरिवर्तन आणि विश्व परिवर्तनाच्या जबाबदारीचे ताजधारी सो विश्व राज्याचे ताजधारी भव. स्पष्टीकरण आहे, ज्याप्रमाणे बाबांवर प्राप्तीवर तुम्ही प्रत्येकजण आपला अधिकार समजता तसे स्वपरिवर्तन आणि विश्व परिवर्तन दोन्ही जबाबदारींचे ताजधारी बना. तेव्हाच विश्व राज्याचे ताज अधिकारी बनाल. वर्तमानच भविष्याचा आधार आहे. चेक करा आणि ज्ञानाच्या आरशामध्ये पहा की ब्राह्मण जीवनामध्ये पवित्रतेचा, ज्ञानाचा आणि सेवेचा डबल ताज आहे. जर इथे कोणताही ताज अर्धवट असेल तर तिथे देखील छोट्याशा ताजचे अधिकारी बनाल. स्लोगन आहे, सदैव बापदादांच्या छत्रछायेखाली राहा तर विघ्न विनाशक बनाल. सदैव बापदादांच्या छत्रछायेखाली राहा तर विघ्न विनाशक बनाल. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला.